श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 7 मध्ये एका हायस्कूल परिसरात एका 14 वर्षीय मुलीसोबत विनयभंगाचा प्रकार घडला। श्रीरामपूर येथील विश्वनाथ नरोडे समाने शुक्रवारी सकाळी 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला माझ्याशी लग्न कर, माझ्यासोबत चल असे म्हणत तसेच इशारा करत विनयभंग केला। त्या ठिकाणी काही लोकांनी ही घटना पाहिली आणि त्यांनी आरोपी नरोडे याला चांगला चोप दिला। सदर आरोपी या मुलीचा 4 ते 5 दिवसापासून पाठलाग करत असल्याचे स्थानिक नागरिकात बोलले जात आहे। 60 वर्षीय विश्वनाथ नरोडे नावाच्या इसमाने अल्पवयीन मुलीसोबत केलेल्या कृत्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने या संदर्भात पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विश्वनाथ नरोडे याच्या विरोधात BNS कलम 78-79 अन्वये श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताच पोलिसांनी तात्काळ आरोपी ताब्यात घेतले। सदर इसम हा रोज त्या मुलीचा पाठलाग करून त्या मुलीची ओळख असल्याचा घेत होता फायदा। याविषयी श्रीरामपूर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली माहिती। श्रीरामपूर शहरातील एक पीडित अल्पवयीन मुलगी वय वर्ष 14 ही शाळेत दररोज शाळेत जात असताना तिच्या परिचयाचा इसम नामे विश्वनाथ नरोडे वय वर्ष 60 हा तिच्या शाळेच्या रस्त्यामध्ये उभा राहून तिला हातवारे करत असे, तसेच तिला काहीतरी आमिष दाखवून आपण फिरायला जाऊ, जेवायला जाऊ वगैरे आमिष दाखवत असे व तिचा रोज पाठलाग करत असे। याबाबत पीडितेच्या आईला माहिती मिळाल्यानंतर तिने तिच्या भावाच्या मदतीने सदर इसमाला ताब्यात घेऊन जाब विचारला आणि त्या पीडित मुलीच्या आईने पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून नमूद विश्वनाथ नरोडे याच्या विरुद्ध BNS कलम 78-79 तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिक तपास करीत आहेत। तिरंगा न्यूज साठी असलम बिनसाद, श्रीरामपूर। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरता आपल्या तिरंगा न्यूज YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा। संपर्क 9665 44 88 98।